नाशिक म्हटलं की ग्रीनरी आली, नाशिक म्हटलं की रिसॉर्ट्स आले आणि ती व्यक्ती उत्तर देत नाहीये. Okay, so it has this amazing amphitheater or maybe a stage area as you can call it as. हाय एव्हरीवन. सो आज माझ्या घरात तुम्हाला येण्याकरता मी परमिशन दिली आहे. म्हणजेच मी पहिल्यांदा माझ्या घरात काहीतरी ब्लॉग शूट करते. आज आहे 2 तारीख. ही टिकली किती मस्त आहे ना. आज आहे 2 तारीख आणि आज माझा इव्हेंट आहे आणि घरात मी युजली अशा अवतारात असते. कॅमेऱ्यासमोर खूप गोड साधेशी नाजूक अशी दिसणारी मी. घरात तुम्ही मला असं नेहमी बघाल जेव्हाही तुम्ही सरप्राईज विजिट करा. सो येस, मेकअप करते. अजून चेहऱ्यावर काहीच लावलेलं नाहीये. सो स्टार्टिंग विथ माय फेवरेट दिस थिंग, सनस्क्रीन. आजचा इव्हेंट कुठे आहे ते मी आताच नाही सांगणार. यू विल कम टू नो फॉर शुअर. आणि या ब्लॉग मध्ये तुम्हाला माझ्या सोबत राहायचं आहे. अर्थात कंटिन्यू तुमच्याशी गप्पा मारणं जमणार नाहीये. आय एम जस्ट बीइंग अ बिट रूड टू माय स्किन. येस, बिकॉज मी जरा लेट झाली ॲज युजल. ओके, संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी ऑलरेडी केलेली आहे. टोमॅटोची चटणी आणि चपात्या. आणि सध्या टोमॅटोची भाजी शिजते गॅसवरती. ती मी पटकन पळते आणि ती बंद करते. वेल, सनस्क्रीन लावल्यानंतर प्रायमर लावते. मी पूर्ण मेकअप ट्युटोरियल देणार आहे. तर मुलं म्हणते हॅ मी काय करू तुझं हे सगळं ऐकून, तू कशानंतर काय चोपडते चेहऱ्यावरती. बट येस, संपलंय हे. एक मिनिट, होल्ड ऑन. Yes, I finally have got it, as you can see. तुम्ही म्हणाले एवढा मुलगा कशाला मेकअपचा, काय गरज आहे, तू अशी पण छान दिसते. आय नो, बट यू हॅव टू बी प्रेझेंटेबल व्हेन यू आर अन आर्टिस्ट. आणि इट्स नॉट अबाउट बिंग अन आर्टिस्ट ओनली. ऍक्च्युली आय थिंक मी जर आर्टिस्ट जरी नसते तरीही मेकअपकडे माझा कल नक्कीच नेहमीच होता. प्रायमर लावलेला आहे मी. मला जरा वेळ द्या होता कारण का मला आता तयार व्हायचंय. प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगणं पॉसिबल नाहीये. काही वेळ त्यानंतर लाईक तयार होऊन येते तुमच्यासमोर. ओके, सो दिस इज हाऊ आय लुक. दिस इज माय फायनल लुक. हाऊ एम आय लुकिंग? आता युनिव्हर्सल मुलींचा एक मूव्ह लेहंगा घातल्यानंतर. बट एनिवे, ठीक आहे. आय एम गेटिंग लेट राईट नाव आणि माझा ड्रायव्हर ऑलरेडी खाली आलेला आहे. सो मला पटकन आता पळायचं आहे. बाकीचे सगळं मी संपूर्ण शूट करणार आहे कारण खूप सगळे लोक मला फेसबुकवर नेहमी विचारत असतात की तुमचा इव्हेंट होतो, होऊनही जातो तरी आम्हाला काही कळत नाही कुठे असतो, काय असतो. जर आधी सांगत जा ना, आम्ही येऊ तिथे, आम्ही तुम्हाला भेटू किंवा आम्हाला लाईव्ह बघायचं आहे तुम्हाला होस्ट करताना. वेल, सिन्स यु नो बऱ्याचदा प्रायव्हेट गिग्स असतात, फॅमिली फंक्शन्स असतात, त्यामुळे मी इतर व्यक्तींना तिकडे नाही बोलू शकत. पण अर्थात मी हा माझा ब्लॉग शूट करण्यामागचं कारण ते की माझ्या आयुष्यात ब्लॉग म्हणजे ज्यावेळेला इव्हेंट असतो त्यावेळेला नक्की काय गडबड असते हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आत्ता किती होत आहेत? आता मी चेक. So right now it is 5:37. 6:30ची रिपोर्टिंग आहे. आणि नक्की आज कुठे इव्हेंट होतो ते अजूनही मी डिस्क्लोज केलेलं नाहीये. लवकरच कळेल. आता मी खाली पळते कारण ड्रायव्हर आलेला आहे. सो येस, वेअर इज माय बॉस. सो मी फायनली डेस्टिनेशनवर पोहोचली आहे आणि अर्थात ॲज युजल एका व्यक्तीचा फोन लागत नाही आहे. आय हॅव बीन ट्राईंग. आणि ओके, सो जोवर त्याचा फोन कनेक्ट होतो तोवर मला हे सांगायचं आहे की फायनली आय एम ॲट दिस व्हेन्यू. आणि हा सुंदर ड्रेस मी आज परिधान केला आहे फायनली. ओके, सो व्लॉग आहे हा. आणि बेसिकली इव्हेंटच्या कुठल्याही इव्हेंटच्या 1 तासभर आधी येण्याची माझी सवय. कदाचित मी एकुलती एक अशी अँकर असेन की जी कुठच्याही इव्हेंटच्या 1 तासभर आधी पोहोचते आणि जेणेकरून त्या इव्हेंट मॅनेजरला किंवा त्या साऊंड इंजिनियरला किंवा जे टेक्निशियन्स असतात किंवा जे कोरिओग्राफर्स असतात किंवा जे कोऑर्डिनेटर्स असतात आणि आर्टिस्ट बाकी सगळे आम्हा सगळ्यांना बसून शांततेत व्यवस्थित कोऑर्डिनेशन करता येतं. ओके, सो लेट मी जस्ट टेल यू समथिंग. नाशिक म्हटलं की ग्रीनरी आली, नाशिक म्हटलं की रिसॉर्ट्स आले आणि ती व्यक्ती उत्तर देत नाहीये.
गायत्रीचा फोन येण्याकरता सगळेजण तरसतात आणि ज्या व्यक्तीला मी फोन करते त्या व्यक्तीचा फोन आता लागत नाही आहे. आणि या सो एनिवे मी आता जाते स्टेजकडे, पळते आणि तिथे जाऊन पटकन बघते एक्झॅक्टली तिथे काय काय प्रिपरेशन झालेले आहेत. सो प्लीज स्टे ट्यून, कम विथ मी. आय एम शुअर नाशिकची ऑडियन्स इतकी स्मार्ट आहे की त्यांना एक्झॅक्टली कळलं असणार आहे नक्की आज मी कुठच्या व्हेन्यूवरती आलेले आहेत आणि इव्हेंट कुठे होतो एक्झॅक्टली. येस, कीप वॉकिंग, कीप वॉकिंग. मी ना इव्हेंटचं वॉर्मअप करायला ना नेहमी गाणं गात असते. सो जेणेकरून काय होतं की दिवसभरात जर काही नेगेटिव्ह गोष्ट घडली असेल तर त्या नेगेटिव्ह गोष्टीचा इम्पॅक्ट माझ्या मनावर होत नाही आणि माझा मूड छान असतो, लाईटन अप असतो आणि कदाचित त्याच्याचमुळे मी नेहमी गुणगुणत असते. का माझा आवाज इतका गोड जरी नसला गळा तरी पण मी गाणं गात असते नेहमी. सो येस, आतासुद्धा मी काहीतरी गुणगुणते मनातल्या मनात. मला ते ऐकून तुमचा मूड खराब करायचा नाही आहे. ओके, सो वेअर इज माय टुडेज इव्हेंट मॅनेजर? चालायची कधी सवयच नाही आहे लॉकडाऊनमध्ये ना. चालण्याची सवय राहिलेली नाही आहे, व्यायामाची सवय राहिलेली नाही आहे, कुठच्याच गोष्टीची सवय उरलेली नाही आहे. सच अ बॅड थिंग. आय एम गोना वर्क ऑन दिस फॉर शुअर. ओके, फायनली ॲज यू कॅन सी इट्स ग्रेप काउंटी. Nashik's one of the most famous resorts, I would say. It has got so many trees and greenery around. And especially I just love this place for its food actually, because I think food मी माझ्यासारख्या व्यक्तीच्या फूडमध्ये फार असं रात्रंदिवस ज्या फूडचा विचार करत असतात त्यांच्याकरिता अशा प्लेसेस खूप कमी आहेत नाशकात आणि अर्थात त्यापैकीच ही एक प्लेस आहे. सो येस, आज आपण सगळं एक्सप्लोअर करणार आहोत आणि आज आपण स्पेशली इव्हेंट्सचं सगळं एक्सप्लोअर करणार आहोत बिकॉज ते माझं मेन मोटिव्ह आहे आजचा संपूर्ण ब्लॉग बनवण्याचा. सो स्टे ट्यून, आणखी बरंच काय काय येणार आहे. ओके, सो फायनली इथून डेकॉर सुरू होत आहे आणि आज माझ्या लेहंग्याला मॅचिंग असं डेकॉर तुम्हाला इथे पाहायला मिळतं. सो प्लीज चला माझ्यासोबत. गेट रेडी फॉर द सरप्राईज. होल्ड ऑन. गेट रेडी फॉर द सरप्राईज बिकॉज आता फायनली आपल्याला डेकॉर आणि ते सगळं काही दिसणार आहे आणि ऑफकोर्स आय एम सुपर डुपर एक्सायटेड बिकॉज अशा वेळेला इव्हेंटच्या जर आधी जाऊन मी ना फक्त फोटोज क्लिक करत असते. सो येस, आय एम सो एक्सायटेड. सो प्लीज कम विथ मी. आपण पुढे जाऊ. Okay, so guys, here is the final look of this decor, today's decor, and as you can see there is a LED screen over here and this basically ह्या स्टेजचं मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगून देते. हे काहीतरी तुम्हाला वेगळं दिसतंय राईट. हे बनवण्यामागचं कारण असं आहे की डान्स फ्लोअर बनवण्याचा प्रयत्न आपण केलेला. एक मिनिट, मला खोकला आलाय, कोरोना झालेला नाहीये. ओके, लेट मी क्लिअर दॅट फर्स्ट. या सो डान्स फ्लोअर बनवण्याचा प्रामाणिकांनी खूप सुंदर प्रयत्न केलेला आहे इव्हेंट मॅनेजरने. इव्हेंट मॅनेजरचं नाव आणखी मी डिस्क्लोज केलेलं नाही आहे, जाणून बुजून केलेलं नाही आहे बिकॉज वन्स हिल बी हिअर आय एम गोइंग टू इंट्रोड्यूस हिम फॉर शुअर इन दिस ब्लॉग. अँड येस, JBLK स्पीकर्स, ब्लॅक अँड व्हाईट थीम, ब्राईड आणि ग्रूमची स्पेशल सीटिंग, ऑफकोर्स अ ब्युटिफुल अँकर. Where is the backstage team? As you can see, they are like working right now. Wires वगैरे लावणं सगळ्या गोष्टी. पडद्यापुढे मी जरी असले ना तरी पडद्यामागे ह्या सगळ्या व्यक्ती असतात आणि इव्हेंटच्या आत्ता तरी मी तासभर आधी आले पण ही सगळी माणसं 3-3 तास आधी येतात आणि सगळं प्रिपरेशन्स करत असतात. सो येस, आय थिंक बिग शाउट आउट टू देम कारण त्यांच्यामुळे इव्हेंट खूप स्मूथली आणि सक्सेसफुली होतो.
सिनेमाला आल्यानंतर स्क्रिप्टवर काम करणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि अर्थात एक फॅमिलीची पार्श्वभूमी काय ना ते फोनवर कळलेलं असतं आम्हाला, बट अर्थात खूप सगळं इमॅजिन करावं लागतं. आणि ॲज यू कॅन सी राईट नाव आय हॅव गॉट द लिस्ट ऑफ द परफॉर्मन्सेस that are going to happen today and like there are almost 15 performances. सो येस, मावशी, काका, दादा, वहिनी, ताई, माई, अक्का, काकू, आत्या अगदी सगळेच जण परफॉर्म करत असतात. आणि संगीतची नाईट ना म्हणून मला जाम आवडते. म्हणजे लग्नातल्या सगळ्या फंक्शन्सचा जर काही मी जर का विचार केला तर संगीत इज समथिंग वन ऑफ माय फेवरेट फंक्शन्स, जे होस्ट करायला पण मजा येते. सो स्क्रिप्ट अशी आखावी लागते की जेणेकरून एक अंदाज बांधावा लागतो. म्हणजे आजच्या ऑडियन्सला नक्की कुठल्या गोष्टी आवडणार आहेत, कुठल्या गोष्टी आवडू शकतात, कुठले पंचेस आहेत जे मी वापरू शकते, कुठल्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज असतात ज्या मी घेतल्यानंतर मे बी आय कॅन मेक देम लाफ, यू नो. सो हे सगळं अगदी जरतरच्या चौकटीत आखलेलं असतं. आणि येस, सो इट्स ऑल अबाउट असं केलं तर तसं होईल आणि तसं केलं तर तसं होईल. सो येस, स्क्रिप्टवर मी सध्या काम करते आणि तुमच्या हातात क्यू कार्डवरती तुमच्या स्वतःचं नाव असणं इट्स सच अ प्राऊड मोमेंट. दिस इज सो अमेझिंग आणि खूप शांत वाटतं आहे. आणि ॲज यू कॅन सी खाली खूप दरीसारखं असं दिसतंय अगदी खोलवर. छोटीशी एक पाऊलवाटसुद्धा आहे, जशी जंगलात आपण, मला आठवते लहानपणी ज्या गोष्टी आजी मला सांगायची आणि जंगलातल्या छोट्या छोट्या पाऊलवाटा, अगदी तसंच काहीतरी मला इथे जाणवत आहे. मला खूप इच्छा होते गाईज की मी माझा या हिल्स आणि just remove this makeup and everything, just get my sneakers on and just get my jacket and t-shirt and everything on and just go on a trekking and just भटकावं या जंगलात असं मला वाटतंय. But yes, of course I'm an anchor today and of course I'll have to be here in this function. Okay, another thing, ग्रेप काउंटी बद्दल बोलायचं झालं तर बेसिकली ग्रेप काउंटी हे डेस्टिनेशन वेडिंग्स करता फार फेमस आहे नाशकात. आणि डेस्टिनेशन वेडिंग म्हटलं की सगळ्यात आधी काय मनात येतं की अगदी अशा डोंगर रांगांमध्ये मध्यातच कुठेतरी काहीतरी रिसॉर्ट असावं आणि तिथे आपलं लग्न व्हावं राहील. सो आय थिंक दिस प्लेस इज जस्ट अमेझिंग अँड त्या पर्स्पेक्टिव्हने जर का तुम्ही शोधू पाहत असाल तर येस, हिअर इज दी आन्सर. Okay, so hi. How are you? I'm good. अरे मेरा ये देख जरा, सुबह से ऐसे घूम रहा हूँ. तैयार हो क्या आने वाला है ना? 22 रुपये पेटीएम करते पिता. चलो और केलं. Okay, so he is an event manager today and his name is Nikhil Surana, of course, from Zest Events and Entertainment from Nasik itself. So एवढं सगळं करण्यामागचं कारण असं होतं की त्याला थोडंसं सरप्राईज एंट्री ठेवायचं होतं, म्हणून त्याला जरा मी आत्ता बोलावलं आहे कॅमेरासमोर. सो येस, एव्हरीथिंग इज सेट नो? या. ओके. आणि जेव्हा निखिल असतो तेव्हा मला जास्त टेन्शन नसतं, कारण का बॅकस्टेजचं ऑलरेडी मी येण्याच्या आधीच सगळं प्रिपेअर्ड असतं. तर फार मला जास्त डोकं चालवायची बोलता येतं का? मला काहीच बोलता येत नाही तिच्यासमोर. फक्त हसत राहतो. प्लीज फॉरगिव्ह हिम फॉर हिज मराठी फार वाईट आहे, पण ही इज व्हेरी गुड. ही इज व्हेरी गुड इन इव्हेंट मॅनेजमेंट थिंग. अँड या आजचा इव्हेंटच्या सगळ्या ग्लिम्सेस मी देणार, त्यावरून तुम्हाला कळणारच आहे की कुठच्या प्रकारचं सगळं मॅनेजमेंट आहे आणि सगळ्या काही गोष्टी. सो स्टे ट्यून्ड. Planning something like as your private gig or something, I think this place is the perfect place for you because खूप सगळ्या वेगवेगळ्या कार्निवल थीममध्ये तुम्ही काहीही ते अरेंज करू शकता. आणि स्पेशली कारण नाशिक म्हटलं की द्राक्ष पंढरी आणि म्हणूनच द्राक्षांचे असे वेल तुम्हाला इथे दिसतात. सॅड लाईफ इज द्राक्ष नाही आहेत. आय गेस आता सीझन नाही आहे. जस्ट इमॅजिन तुम्ही याला डेकॉर केलं आहे आणि अगदी दिवाळीमध्ये येणाऱ्या लाईटच्या ज्या माळा असतात त्यांनी या द्राक्ष वेल्यांना सजवलं आहे. आय थिंक इट विल बी सुपर ब्युटिफुल.
माझ्या हिशोबाने बनवलेली कॉफी. माय एंटायर लाईफ आय कॅन सम अप इन टू दिस मोमेंट. आणि अजून काहीच नको आहे आयुष्यात. हा जो आवाज येतो आहे हा ॲक्च्युली जनरेटरचा आवाज आहे, कारण आज इव्हेंट आहे. त्यामुळे जर इलेक्ट्रिसिटीचा बॅकअप हवा असेल त्याकरता ते लावले. अदरवाईज ही जागा खूपच शांत आहे आणि इथे खूप शांतता मिळते. अगदी तुम्हाला काही क्लिप्समध्ये आमच्या अगदी चिमण्यांचा पाखरांचा आवाजसुद्धा तुम्हाला ऐकायला येणार आहे. आणि यानंतर आता आय थिंक इट्स टाईम टू गो ऑन द स्टेज बिकॉज बट त्यापूर्वी एक संपूर्ण ग्रेप काउंटी इज वन ऑफ लाईक माय फेवरेट स्पॉट्स इज लाईक इट्स डायनिंग एरिया अँड आय एम गोइंग टू टेक यू टू दॅट डायनिंग एरिया इन लाईक नेक्स्ट 2 to 3 minutes. सो स्टे ट्यून, कारण आपण आता इमिजिएटली तिकडे जातो आहे आणि त्यानंतर आपण जातो आहे आपल्या फायनली बँक्वेट हॉलकडे जिथे आजचं फंक्शन होतं आहे. दिस इज समथिंग यू कॅनॉट डिस्क्राईब इन युअर वर्ड्स बिकॉज आय थिंक ह्या एका व्ह्यू करताना सब पैसा वसूल आहे. प्लीज कम विथ. Isn't this amazing? Super amazing. अगदी संपूर्ण त्र्यंबकेश्वर मला इथनं दिसत आहे. मला सगळं नाशिक दिसत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बिकॉज आय मीन लुक ॲट दिस ग्रीनरी. इट्स सो सूथनिंग. हर्षदाने जे बाल. आणि कारण आपल्या संस्कृतीमध्ये आपण कुठच्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाचं नाव घेऊन करतो, त्यामुळे फायनली सुरुवात झाली. एकदा मी गणपती बाप्पा बोलणार आहे. सगळ्यांनी काय बोलायचे माहितीये ना? इतक्या जोरात बोलायचं आहे की वर गणपती बाप्पाला ऐकायलाच जाईल. ठीक आहे? गणपती बाप्पा मंगल मूर्ती जे बाल. स्वतः वळतोय पुढच्या परफॉर्मन्स कडे. आणि आता परिवारातली, फॅमिलीतली, कुटुंबातली सगळ्यात छोटी एक परी येते स्टेजवरती जी इतकी गोड आहे. मला असं वाटतं तिने परफॉर्मन्स नाही जरी दिला ना, ती फक्त स्टेजवर जरी येऊन उभी राहिली तरीही ती आपल्या सगळ्यांचं मन जिंकणार आहे. एनी गेसेस? ऑफकोर्स. लेट्स वेलकम नन अदर दॅन अधीरा. प्लीज कम अप ऑन स्टेज स्वीटहार्ट. अधीराच्या या परफॉर्मन्समुळे मला असं वाटतं पाठीमागची मंडळी अगदी उभी राहून का होईना एन्जॉय करत होती. आपसुकच सगळेजण उभे राहिलेत. प्रत्येक कलाकाराला फक्त हव्या असतात तुम्ही सगळ्यांनी कौतुकास्पद वाजवलेल्या टाळ्या. त्या बदल्यात आम्हाला काहीच अपेक्षा नसते तुम्हा सगळ्यांकडनं. ओके, सो मूव्हिंग ऑन. कोणाकोणाला वाटतं वन्स मोर व्हायला पाहिजे? एकच अट आहे. एक मिनिट, मी उभी आहे, माईक माझ्या हातात आहे. ट्विस्ट तो बंद आहे. ट्विस्ट असा आहे की तिने ज्या मूव्ह केल्या ना त्या सगळ्या तुम्हाला करायच्या आहेत सेम. नाव यू टेल मी, शुड वी गो फॉर वन्स मोर? शी जस्ट सेड नो. वाटतच नाही की त्या मावशी आहेत कोणाच्या तरी. आणि जेन्युइनली म्हणजे मी लिटरली निखिल अँड आय वी वर डिस्कसिंग अबाउट हर एक्सप्रेशन्स. इट वॉज अमेझिंग. म्हणजे
up on stage. भारतीताईंना खूप धाक पडलाय, नक्की काय होणार आहे, नक्की काय होणार. त्या मला डोळ्यांच्या इशाऱ्यात खुणा काय घेणार आहेस गायत्री, नको प्लीज. बरं, लग्नाला किती वर्ष झाली? 28 वर्ष झालेली आहेत आणि 28 वर्ष होऊन सुद्धा हसबंड इतके हसताय. आय थिंक याचं श्रेय मी भारतीताईंनाच देणार आहे. जोरदार टाळ्या. पहिली गोष्ट, मिस्टर हँडसम इन द फॅमिली. लेडीज एंड जेंटलमैन, लेट्स गेट रेडी फॉर दिस परफॉर्मन्स. लेट्स वेलकम अँड गिव्ह इट अ फॉर सौरभ अँड सौरभ. माहित नाही ते महिंद्रा सारखं वाटलं ना मला. बघूयात नक्की काय होतंय. आर यू गाइस एक्साइटेड? लेट्स गेट रेडी फॉर दिस परफॉर्मन्स. एंड डीजे वाले भाई साहब, गाणं माझं का? शैलेशजी, त्या सगळ्या मॅट्रिमोनियल साइट्स वरती सौरभचा हा परफॉर्मन्स टाकून द्या. स्थळांची रांग लागेल. रांग लागली आहे. सर तुम्हाला परत सगळं माहिती हो या फॅमिलीचं. ओके, सो जर तुम्हाला हा परफॉर्मन्स थोडाफार आवडला असेल तर टाळ्या थोड्याफार वाजवा. जर खूप आवडला असेल तर हात ऊपर करके तालियां चाहिए. Like everyone knows, we met during engineering. So while engineering, I became pillar of Deepika's life, but she stood with me and became wall of my life. Will you marry me? लेडीज अँड जेंटलमॅन, आजच्या या संगीतमध्ये माझी साथ जी आहे ती मला इथेच थांबवावी लागते. पण आजची ही जी संध्याकाळ संपूर्ण ज्यांनी मॅनेज केली आहे ते आहेत निखिल सुराणा. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता व्हायला पाहिजे. कारण मंडळी, घरात साधी सत्यनारायणाची पूजा जरी असली तरी इतकं सगळं मॅनेज करायला लागतं. साखर किती घालायचं, तूप किती आणायचं, ब्राह्मणाला दक्षिणा किती द्यायची, किती जणांना बोलवायचं, किती पेपर क्लासेस आणायचे, सगळं काही. आणि हा तर इतका मोठा सोहळा असतो. लग्न म्हटलं खूप मोठी जबाबदारी आहे. निखिल, आय थिंक यू आर डुईंग सच अ ग्रेट जॉब. थँक्यू सो मच. झेस्ट इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटची पूर्ण टीमला मी मनापासून थँक्यू बोलते. त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली. आय एम शुअर तुम्हाला माझं आजचं आवडलं असणार आहे. सूत्रसंचालन, येस नो, आय डोंट नो. Thank you so much. Ladies and gentlemen, this was Gayatri signing out for now. I love you all. Thank you so much for being such an amazing audience. Thank you. Yeah. सुरू झालंय? Alright. So, guys, ही टीम आहे. टीम म्हणजे निखिल सुराणा. ऑलरेडी इंट्रोड्यूस केलेला आहे. इव्हेंट झालेला आहे. माझा उतार जरा वाईट आहे सध्या, पण जस्ट इग्नोर दॅट पार्ट. बट लेट मी टेल यू, इट वॉज फन, इट वॉज अमेझिंग. आणि निखिलच्या चेहऱ्यावरची स्माईल थांबत नाहीये. सुपर मॅनेजमेंट बाय गायत्री.
enjoyed, everyone enjoyed, and thank you so much for rocking the event. ओ माय गॉड, थँक्स. निखिल सोबत कोविडच्या काळानंतर खूप अगदी महिन्यांनंतर एक मोठा गॅप झाल्यानंतर आमचा पहिला इव्हेंट होता. आय वॉज सो एक्सायटेड आणि निखिल आय थिंक वी जस्ट डिड इट मॅन. We rocked. We did it guys, we did it. ओके, सो मी आता इथे आलेले आहे ग्रेप काउंटीच्या जो डायनिंग स्पेस आहे तिथे. आणि सो आजचा इव्हेंट खूप अमेझिंग झाला आहे, खूप जास्त अमेझिंग झाला आहे. आणि सो विथ मी निखिल इज हियर Holding the या फ्लैश लाइट फॉर मी. यार ऐसी बैक स्टेज की टीम हो ना तो मतलब लाइफ है, म्हणजे सेट है तुमची लाइफ. आणि यू नो एक ब्लोअर चाहिए था वो मेरे बाल ऐसे उडने के लिए. आय थिंक ते त्याची गरज आहे, त्याची गरज आहे खूप जास्त. एनिवे सो या ओके, सो ऑलराईट. सो आता थोडंफार खातोय. काय खातोय, काय ऑर्डर केलं ते पण सांगणार आहे. ग्रेप काउंटीच्या. ओके, सो आपण इथे हॉट अँड सोअर सूप मागवला होता जो की आता संपला आहे कारण का भूक जास्त लागली होती त्यामुळे. आणि हे जे ड्राय नूडल्स असतात ना हे मला तसेच खायला खूप आवडतात. आय डोंट नो वाय, म्हणजे मस्त कुळून लागतात. फुकट असतं त्याच्यामुळे. येस निखिल, फ्री कमाल बसतं ना. या फुकट आहेत ना म्हणून दॅट्स राईट. ओके, सो हे मी त्यांच्या ताटाकडे नाही जाणार आहे. दिस इज पनीर चिली ऑफकोर्स, युनिव्हर्सल स्टार्टर. जर काहीच नाही सुचलं तर हे मागवणारं स्टार्टर. बट येस, द फूड इज अमेझिंग गाईज. ओके, सो दिस इज हाव आय एम इक्विप्ड विथ ऑल द बॅग्स अँड एव्हरीथिंग. वेल, खूप सामान आहे, दोन्ही खांदे पॅक आहेत. इट्स टाइम टू गो अँड रिमूव्ह दिस मेकअप. ऑलराईट, सो दिस इज मी अँड आय एम बॅक. सो आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 12:05, म्हणजेच दुसरा दिवस उजाडला आहे. ओव्हरऑल असं सगळं काही माझी धावपळ असते, आणखीन जेवण बाकी आहे. बट ऑफकोर्स तुमच्या स्किनला श्वास घेणं जास्त महत्त्वाचं असतं. त्याकरिता आधी मेकअप रिमूव्ह करणं कधी इम्पॉर्टंट असतं. ऑलवेज रिमेंबर गर्ल्स, इफ यू आर वॉचिंग दिस व्लॉग, ऑलवेज रिमेंबर टू रिमूव्ह युअर मेकअप फर्स्ट अँड देन यू गो फॉर युअर डिनर थिंग ऑर वॉट एव्हर. आता बेसिकली घसा थोडासा बसला आहे माझा, त्यावर तुम्हाला कळलंच असणार आहे. बट येस, ओव्हरऑल असं एक माझं आयुष्य असतं. इव्हेंट ज्या वेळेला माझ्या लाईफमध्ये घडतो त्यावेळेला. सो प्लीज लेट मी नो आजचा जो व्हेन्यू होता ग्रेप काउंटी तो तुम्हाला कसा वाटला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या संपूर्ण इव्हेंटमध्ये काही मिस झालं असेल तर मला ते कळवा, मला विचारा, मी नक्कीच त्याची उत्तरं देईन. अँड स्टे ट्यून for more and more videos, and I'm gonna be uploading, trust me, I am going to upload, you know, more and more videos. I'm going to make more and more vlogs because I personally think, you know, की कुठलं नॉलेज असतं किंवा जे अपकमिंग अँकर्स आहेत ज्यांना आमच्या इंडस्ट्रीत यायचं आहे त्यांच्याकरता नक्कीच या गोष्टी खूप फायदेशीर असणार आहे. सो येस, कीप वॉचिंग अँड आय लव्ह यू ऑल. गुड नाईट.